जे अरे माऊली. आपण आज आलेलो आलेच्या प्लॉटमध्ये. आलेच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत आद्रक या पिकाला माती लावणं किती महत्त्वाचं आहे. तर आपण वारंवार सांगत असतो आले प्लॉटला तुम्ही माती लावा, तर मातीचं भर लावा. तर भर लावल्यानंतर आपण पाहू शकतो सध्या शेतकरी मित्रांनो या प्लॉटला आपण जे की भर टाकायचं सांगितलेले आहे, तर याला ते भर आहे ते कमी प्रमाणात टाकलेले आहे. आता इथून पुढे हे बघा इथपर्यंत जे काही समोर आहे का, तर आपण इथं पाहू शकतो बघा. तर इथपर्यंत याला जे काही कंद आहे ते कंद वाढलेलं आहे आणि इथून पुढे जे कंद वाढीस आपल्याला माती लागणार आहे. तर इथून भरपूर ठिकाणी आपण बघितलेलं आहे या प्लॉटमध्ये. तर या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो आपण जे कंद काढलेलं आहे तर कंद काढून आपण पाहू शकतो जे सध्या माती लावण्याचे फायदे. तर माती इथपर्यंत लावलेली, समजा इथपर्यंत माती लावलेली आहे आपण पाहू शकता. तर माती लावल्यानंतर जी कंद वगैरे जिथपर्यंत माती आहे तिथपर्यंत हे कंद वगैरे आलेले. तर आपण पाहू शकतो जे फुटो वगैरे एकदम खतरनाक निघलेला आहे, परंतु याला कमी माती असल्या कारणामुळे जे काही कांडी आहे ते कांडी लांबलेली नाही आहे. तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण वेळोवेळी सांगत राहतो की आपल्या प्लॉटला जे काही भर टाका तुम्ही. एखादा डोस आपण आपल्या आल्या प्लॉटला कमी दिला चालेल, पण ते मातीचे जी काही भर आहे ती भर खूप महत्त्वाची आहे. तर आपण आपल्या आद्रकीला जे भर आहे ते प्रत्येक जसं आपल्या वापसा कंडिशन आली तर प्रत्येक 15 दिवसाला आपण जे काही आपले मातीचे भर हे आपण आपल्या प्लॉटला टाकायला पाहिजे. मातीचे टाकण्याचे जे भर लावण्याचे खूप फायदे शेतकरी मित्रांनो. आपण एकदा जे भरपूर शेतकरी आपण सांगत गेलेलो आहे ज्यांनी व्यवस्थित मॅनेजमेंट केलेलं आहे मातीचं, त्याचे आजही प्लॉट आपण पाहू शकतो एकदम सुपर खतरनाक बनलेले आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे माती आहे ती माती लावणं खूप गरजेचं आहे आपल्या आद्रक प्लॉटला. शेतकरी मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक व फॉलो करू नका. धन्यवाद.